होय, मी आज तुझ्याशी संवाद साधण्याकरिता तुझ्यासमोर आलेलो आहे. माझ्या प्रिय भक्ता, आज माझा हा देवी संदेश दुर्लक्ष करू नको. जर तुम्हाला देवांच्या देवी शक्तींवरती व देवी योजनांवरती अटूट असा विश्वास असेल तर याच क्षणी आपले चॅनल सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं. भक्तांनो, देव म्हणतात परिस्थिती कशीही असो किंवा कुठल्याही प्रत्यक्ष समाजात वावरत असताना वाक्य ही तुझे प्रत्यक्ष कामी येत असतात. जसे तुमचे वाक्य असतील सत्यात तसेच तुमचे जीवन घडत असते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वाक्यांची पुनरावृत्ती करत राहावे लागेल. देव म्हणतात, माझ्या प्रिय भक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव की तुझे वाक्य आनंदाची, समृद्धीची, प्रेमाची असावीत आणि तुझ्या वाक्यामध्ये सहानुभूती देखील असावी. तुझ्या वाक्यात दयाळूपणा देखील असावा. माझ्या प्रिय भक्ता, मला माहिती आहे की तुला नेहमी इतरांचे चांगले करायचे आहे, परंतु या जगात अशी प्रतिकूल परिस्थिती उद्भवते की तू सेवा केली तरी सक्षम नाही. इतरांसाठी चांगले आहे. मला तुला सांगायचे आहे, तुझे मन हे तुला पुन्हा पुन्हा सांगत आहे. समाजाच्या उत्थानासाठी तू असे काहीतरी केले पाहिजे ज्यामुळे तुला आत्मिक समाधान मिळेल. तुला आतून समाधान तेव्हाच मिळेल जेव्हा तू समाजाच्या भल्यासाठी किंवा एखाद्या गरीब व्यक्तीच्या भल्यासाठी काहीतरी जेव्हा करशील तेव्हाच तुला आतून समाधान मिळेल. माझ्या प्रिय भक्ता, मी तुझ्याकडे आज काहीतरी बोलण्यासाठी आलेलो आहे. एक गोष्ट लक्षात ठेव की मी माझ्या प्रत्येक भक्तांची इच्छा पूर्ण करणारा देव आहे. त्यामुळे माझ्याकडे येऊन आज तुला काहीतरी नक्कीच गोष्ट शिकायला मिळेल. हो माझ्या प्रिय भक्ता, तू शांतीच्या शोधात आहेस. तू त्या आनंदाच्या देखील शोधात आहे जे मिळाल्यानंतर तुझ्या मनात कोणत्याही प्रकारचे दुःख, गरिबी, नकारात्मक विचार राहणार नाहीत. पण तुला शांततेची स्थिती आणावी लागेल. जणू काही एक कृती चालू आहे. जेव्हा तू या जीवनात स्वतःला एक पात्र म्हणून पाहशील, जेव्हा तू या जीवनात स्वतःला एक चांगला व्यक्ती आणि एक सकारात्मक व्यक्ती म्हणून पाहशील, तेव्हा तुला कळेल की या जगातील सर्व भावना निरुपयोगी आहेत. प्रत्यक्षात तेथे काहीही स्थिर नाही. प्रत्यक्षात असे काहीतरी आहे जे तू नाहीस. हे शाश्वत आहे. हे सर्व संपुष्टात देखील येईल. होय, जे स्थिर नाही, जे शाश्वत नाही, जे खरोखर निश्चल आहे, अशा गोष्टींचा पाठलाग करण्यात तुझा वेळ वाया घालवू नको. याचा विचार करू नको. जेव्हा तुला अभिनय करण्याची संधी मिळते तेव्हा ते प्रेम असो, मैत्री असो, कौटुंबिक संबंध असो, काहीही असो, ते गांभीर्याने घेणे थांबव. या जगात कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेऊ नको. जेव्हा तू जीवनाला चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करशील तेव्हा तुला कळेल की येथे काहीतरी आणि काहीही टिकणार नाही. हे सर्व काही व्यर्थ आहे. जे तू आज पैसा कमवत आहेस हे देखील व्यर्थ आहे. हो, तू जाताना काही घेऊन जाणार नाहीस. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला जीवन दिलेले आहे. या तुझ्या जीवनाच्या वेळेत आनंदाने जग, तुझे नाव कमव आणि मगच तू शेवटचा श्वास घे. लक्षात ठेव की मी तुला काहीतरी एक दैविक कार्य करण्यासाठी या पृथ्वीवर पाठवलेलं आहे.
असे समजू नको की तुझ्याकडून एकही कार्य ठीक होत नाही म्हणजे तू पूर्णत्व खराब माणूस आहेस. तू काहीतरी मोठी चूक करत आहेस याकडे लक्ष दे आणि ती चुका प्रत्यक्ष चांगल्या मनाने त्यामध्ये सुधार कर आणि पुन्हा बघ की तुझे जीवन किती प्रकारे पूर्णत्व बदलून जाईल. माझ्या प्रिय भक्ता, जर तू आज दुःखी असू शकतो तर उद्या तुला नक्कीच जास्तीत जास्त आनंद मिळेल. जर तू आज खूप आनंदी राहू शकला किंवा आज तू आनंदी असशील तर तुझे कर्म तू त्या आनंदाच्या वेळी तुझ्या चांगल्या वेळेच्या वेळी तर जर तू त्यावेळी कर्म वाईट केला तर येणाऱ्या परिस्थिती तुला प्रचंड जास्त त्रास सहन करावा लागेल. म्हणून मानसिक संतुलन राख. जीवनात कोणतीही परिस्थिती असली तरी आपल्या देवांचे नेहमी खऱ्या मनाने शब्द लक्षात ठेव आणि स्वतःला त्यांच्या चरणी अर्पण कर. असे केल्याने तुझ्यातील अहंकार राहणार नाही आणि तुझ्यासाठी आवश्यक हे देखील आहे. माझ्या प्रिय भक्ता, मी असे अजिबात म्हणत नाही की तू दुःखी आहेस म्हणजे तुझ्या जीवनात सर्व काही खराब तूच करत आहेस. मी फक्त तुला एवढे सांगतो की तुझी काहीही चूक असली तरी ती तू अमर करू नकोस. तू ते आता तुझी चूक विसरले पाहिजे. माझ्या प्रिय बाळा, गेली अनेक वर्ष तू खूप काही सहन केलेला आहेस आणि खूप काही पाहिले आहे. म्हणूनच तू खूप काही अनुभवले आहे. आता तुला माहिती आहे की तू तुझे जीवन कशा प्रकारे जगले पाहिजे. तू निराशेने भरलेल्या जीवन जगत आहेस. मी ही गोष्ट पाहतो आणि मी इतका क्रोधित होतो की मी तुला इतके चांगले जीवन, इतके सारे चांगले व्यक्ती दिलेले आहे तरीही तू इतके जीवन निराशेने का जगतो. माझ्या प्रिय भक्ता, तुला नियंत्रित करायचे आहे. गोष्टी नेहमी योजना बनवायची असतात. लक्षात ठेवा, देव म्हणतात ध्येय प्राप्त करणे म्हणजे प्रत्यक्षात त्या ध्येयासाठी कसेही प्रयत्न करणे, कितीही प्रयत्न करणे हे चुकीचे असते. तुम्ही लाख प्रयत्न जरी केला तरी तुम्हाला ध्येय लवकर जर मिळवायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी इतके अटूट प्रयत्न करावे लागतील आणि तुम्हाला योजना बनवावे लागतील. तेव्हाच तुम्ही खऱ्या मनाने मी आज तुला ज्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यांकडे दुर्लक्ष करू नको. माझ्या प्रिय भक्ता, ही गोष्ट नक्कीच खरी आहे. जर तू प्रत्यक्ष जास्त कष्टाने प्रयत्न केला तर तुझ्या आयुष्यात तेव्हा नक्कीच आनंद येऊ शकतो. आणि जर तुझ्या आयुष्यात तुला आनंद प्राप्त करायचा असेल तर तुला भरपूर कष्ट करावे लागतील. प्रिय भक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव, तू चिंताग्रस्त होऊ नको. होय, मी तुला सांगू इच्छितो की जर तुला तुझ्या आयुष्यात प्रचंड जास्त ध्येय प्राप्त करायचे असेल तर तुला त्यासाठी रात्रंदिवस विविध योजना कराव्या लागतील. एक गोष्ट लक्षात ठेव, चिंताग्रस्त होऊन काहीही प्राप्त होत नसते. त्यामुळे चिंताग्रस्त होऊ नको. जरी सर्व गोष्टी तुझ्या अनुकूल होत नसल्या तरी प्रत्यक्ष तू कोणत्याही प्रकारे अस्वस्थ होऊ नको. तू विचलित झाला तर तू विचलित होऊ नको, कारण तू जेव्हाही विचलित होतो तेव्हा तुझा विश्वास कमी होत नाही. असे वाटते माझ्या प्रिय भक्ता, तुला विश्वास कमकुत होऊ द्यायचे नाही अशी माझी इच्छा आहे. कारण असे झाले तर आतून तू तुटत राहशील आणि मी तुझ्या आयुष्याला असा आकार देणार आहे की तुला पाहून आणि ओळखून तुझ्यावर प्रेम प्रत्यक्ष होईल. जेव्हा तू तुझ्या क्षमतेचे मूल्यमापन करशील तेव्हा तुझ्या गुणांचा
तू देखील विचार करशील जेव्हा तुला कळेल की तू किती यशस्वी आणि किती सहनशील व्यक्ती आहेस, तेव्हा तुझे यश पैशातून आले आहे, पण तुला दिवसेंदिवस ते कळत नाही. माझ्या प्रिय भक्ता, थांब. काळजी करण्यात वेळ वाया घालवू नको. काळजी केल्याने काहीही प्राप्त होत नसते. जर तुझा वेळ काळजी करण्यात घालशील तर तुझ्या आयुष्यात तुला काहीही प्राप्त होणार नाही. माझ्या प्रेमळ भक्ता, मला एक गोष्ट चांगलीच माहिती आहे की तुझ्या मनात कुणाबद्दलही वाईट विचार अजिबात नाहीत. मात्र काही भक्तांमध्ये, नक्कीच अनेक व्यक्तींमध्ये प्रत्यक्ष इतरांचे वाईट व्हावे असे विचार येतात. ते याच श्रेणीत दूर करा, अन्यथा तुमच्या जीवनात कितीही वाईट परिस्थिती येऊ शकते. माझ्या प्रिय भक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव. हळूहळू तुझी समज वाढत आहे, तुझी करुणा, तुझी दयाळूपणा, सर्व काही वाढत आहे. तू त्या गोष्टींचा विचार कर ज्याने तुझ्या पूर्वी अहंकार जन्माला आला होता. आज त्या सर्व परिस्थिती तुझ्या आत नाहीशा झालेल्या आहेत. अहंकार जन्माला येत नाही, पण तू इतरांचा अहंकार अजिबात पाहू नको. माझ्या प्रिय भक्ता, आता तू इतरांपेक्षा वेगळा बनलेला आहेस. तू इतरांपेक्षा वेगळा आहेस, पण कधीकधी तू या परिस्थितीला निराशाजनक स्थिती रूपांतरित करतो आणि तू स्वतःशी तुलना करतो. तू स्वतःला कमकुवत मानू लागलेला आहेस, पण ते आता प्रत्यक्ष स्वतःला कमकुवत मानू नको. मी तुला इतरांच्या तुलनेत तुझ्या प्रत्यक्ष क्रियाकल्पांमध्ये तुझ्या विचारांचे मूल्यांकन करायला सांगतो. तू स्वतःची तुलना कर आणि शांत मनाने विचार कर. स्वतःला कमकुवत बनवल्याने तुझ्यात भीती निर्माण होते. त्यामुळे तुझ्यामध्ये असे विचार जन्म घेतात की तू कोणत्याही परिस्थितीत प्रत्यक्ष पुढे येऊ शकत नाहीस. तुला तुझे हे विचार सोडून द्यावे लागतील. जीवनात जी वारंवारता तुला या प्रगतीपर्यंत नेईल जिथे सामान्य माणसासाठी पोहोचणे ही सामान्य गोष्ट नाही. म्हणून माझ्या प्रिय भक्तांनो, जर का तुम्ही एखाद्या रेडिओवर संगीत ऐकत असाल तर त्या वारंवारतेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ते एका ठराविक फ्रिक्वेन्सीवर ट्यून केले पाहिजे. असे घडते की ठराविक फ्रिक्वेन्सीवर आल्याशिवाय त्यातून कोणताही आवाज निघू शकत नाही. त्याचप्रमाणे पृथ्वीची स्वतःची वारंवारता असते. प्रत्येक ग्रहाची स्वतःची वारंवारता असते. या जगातील सर्व पदार्थ असतात, त्यांची स्वतःची वारंवारता, तुझी स्वतःची वारंवारता देखील असते. आणि तुला स्वतःला प्रेम, प्रगती, संपत्ती, समृद्धी या फ्रिक्वेन्सीमध्ये आणायचे आहे. तुला त्याच्याशी सुसंगत राहावे लागेल आणि हे करण्यासाठी तुला सतत स्वतःशी चांगले वाक्य बोलावे लागतील. तुझी इच्छा प्रत्यक्ष मी पूर्ण करेल. अरे माझ्या प्रिय भक्ता, मला माहिती आहे तुला स्वतःमध्ये सुधारणा करायच्या आहेत, पण तुला कुठून सुरुवात करावी, कुठून योग्य सुरुवात आहे हे तुला अजूनही माहिती नाही. म्हणून मी तुला सांगत आहे, तुला तुझे विचार याच क्षणी बदलावे लागतील. आणि तुला तुझ्या आयुष्यात जर पुढे जायचे असेल तर तुला प्रत्यक्ष माझ्या देवी शक्तींवरती व योजनांवरती विश्वास ठेवावा लागेल. होय, मी आज तुला सांगण्याचा प्रयत्न करतो की तुझ्या आयुष्यातील सर्व वाईट परिस्थिती आता मी बदलणार आहे. लक्षात ठेव, तू व्यर्थ प्रयत्न करत आहेस. ते तुझे व्यर्थ प्रयत्न टिकणार नाहीत. जे काही घडत आहे ते घडू दे.
एक दृष्टता बघ, तुझ्या जीवनात सर्व काही कसे घडते ते सर्व काही बघ. येथे परिस्थिती कशी निर्माण होते आणि बिघडते ते सर्व काही बघ. फक्त मला लक्षात ठेव, स्वतःच्या शक्तींना ओळख. कोणीही वाईट प्रत्यक्ष तुझे करू शकत नाही, तुला हानी देखील पोहोचवू शकणार नाही. कोणीही तुला इजा करू शकणार नाही. आणि आज मी तुझ्याशी हे सुनिश्चित करू इच्छितो की कोणीही तुझे खरोखर नुकसान अजिबात करू शकत नाही, माझ्या प्रिय भक्ता. कारण माझी ऊर्जा नेहमी तुझ्याबरोबर आहे. माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत आणि माझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, मिळवण्यासाठी तुला प्रत्यक्ष हा संदेश ऐकण्याची गरज आहे. मी तुला सांगतोय की तुझ्या जीवनात आता काहीतरी अद्भुत आणि चमत्कारिक गोष्ट आणि घटना घडणार आहे. जी घटना प्रत्यक्ष तू पाहताच आश्चर्यात पडशील. माझ्या प्रिय भक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मनात सध्या काय चालले आहे याची मला पूर्णत्व कल्पना आहे. म्हणूनच आता तुला संदेश ऐकायचे आहे. मला तुझी प्रत्येक अडचण समजली आहे, म्हणून मी तुला हा संदेश पाठवत आहे. तुझ्या मनातील सर्वच शंका आज या संदेशाद्वारे काही क्षणातच दूर होणार आहे. लक्षपूर्वक एक संकटमुक्त होऊन जाशील. माझ्या प्रिय भक्ता, तुझ्या चेहऱ्यावर कौतुक होईल आणि तू ज्याच्यावर प्रेम करशील तो इतका असहाय्य होईल की तो देखील तुझ्या प्रेमात तू त्याच्यासाठी काय केले नाही, अनेक कठोर निर्णय घेतलेला आहे. मी तुझ्यापैकी एक आहे माझा प्रिय भक्ता. तू प्रत्येक माझ्या निर्णयाचा आदर कर. मला समजते की तू कोणत्या परिस्थितीत निर्णय घेतलेत आणि कोणत्या परिस्थितीत तू भविष्यातील निर्णय घेशील. पण मी तुला सांगायला आलोय की तुला इच्छा प्रत्यक्ष करण्याची गरज नाही. कोणीही तुझ्या आयुष्यात असाच आहे असं नाही जे तुझ्यावर खूप प्रेम करतील, तुझ्यावर इतके प्रेम करतील की तू तुझी सर्व पापे, तुझी सर्व दुःखे, तुझे सर्व त्रास केलेल्या चुका माफ करशील आणि तुझी त्याबद्दल विचारही करणार नाही. हे चक्र तुला अचंबित करू नको. तुझे जीवन एका नवीन युगात आता लवकरच प्रवेश करत आहे. प्रिय भक्ता, माझी नजर फक्त आणि फक्त माझ्या भक्तांवर असते. मी तुला कधीही सोडणार नाही. मी सदैव तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी आहे. विश्वास ठेव की मी प्रत्येक भक्तांना साथ देणारा देव आहे. असे समजू नको की मी तुझ्या पाठीशी नाही किंवा मी तुला प्रत्यक्ष साथ देत नाही, असे काहीही समजू नको. माझ्या प्रिय भक्ता हो, आता तुझे जीवन फुलापेक्षा चांगले फुलेल. तुझ्या आयुष्यात फुलापेक्षा चांगला सुगंध येईल. मला तुझ्या समृद्धीचे लक्षण दिसत आहे. तुझ्या समृद्धीचे आता लक्षण आहे. आता तू जिंकणार आहेस. तुझ्या विजयाचा झेंडा लवकरच फडकणार आहे. तुला जिंकण्यापासून कोणतीही शक्ती रोखण्याची त्यात क्षमता नाही, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. उडत्या ढगांमध्ये उडणारे पक्षी तुला सिग्नल देतील. हो, मी तुला वेगवेगळ्या दारातून पाहतो. माझे आशीर्वाद प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत आहेत. मी तुला प्रगतीच्या युगात प्रवेश करण्यासाठी पाठवतोय. माझ्या प्रिय भक्ता, मी देव आहे जो माझ्या प्रत्येक भक्तांची कठीणहून जास्त कठीण मनोकामना ऐकत असतो. तुझ्यावर आता येणारी प्रत्येक दुःख, येणारे प्रत्येक अडचणी मी दूर करेल. हे चक्र आता तुला अचंबित करू शकणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा मला तुला यश द्यायचे असते तेव्हा तुझी परिस्थिती कशीही असो, कोणी कितीही तुझ्यावर नजर जरी ठेवली तरीही काही होऊ शकत नाही. कारण जेव्हा
माझ्या मनात असते की तुला आता यशस्वी करायचे, तर तेव्हा मी तुला यशस्वी करूनच टाकतो. होय, मी तुला कधीही त्रास देणार नाही. माझ्या प्रिय भक्ता, तू कधीही आता पराभूत होऊ शकणार नाही. परंतु जे लोक तुला खाली आणू इच्छितात, जे तुला पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते फक्त मुत्सद्देगिरीचा अवलंब करत आहेत. आणि तुझ्यातील ही गोष्ट आहे की तू मुत्सद्देपणा करत नाही. तू इतरांना तुझ्या फायद्यासाठी अजिबात वापर करत नाहीस. तुझे फायद्यासाठी तू इतरांचे नुकसान अजिबात करू नको. इतर लोक स्वतःच्या फायद्यासाठी तुझे नुकसान करण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष करतात. प्रिय भक्ता, म्हणूनच तुला दुखापत झालेली आहे. पण शेवटी काय होईल हे कोणालाच माहिती नाही, कारण माझ्याकडे चंचल बुद्धीचा नाही तर चांगल्या कर्माचा, केलेल्या चांगल्या गोष्टींचा प्रत्यक्ष हिशोब आहे. होय, आज मी तुला सांगू इच्छितो की ते सर्व लोक जे तुला प्रत्यक्ष खाली आणू इच्छितात, तुला एकटे पडू इच्छितात, त्यांच्या युक्त्या आता नष्ट होतील. ते पूर्णत्व हरतील. ते कधीही काहीही करू शकणार नाहीत. जिंकणे आणि फक्त तेच नाही तर तू प्रत्यक्ष जिंकतील. उलट प्रत्यक्ष तू सर्व काही गमावणार असे अजिबात नाही. तुझे प्रेम, तुझे जीवन, तुझी संपत्ती, तुझी कीर्ती, तुझी प्रत्यक्ष प्रसिद्धी, हे सर्व काही तू गमावशील जेव्हा तू प्रत्येक व्यक्तींच्या कार्याकडे लक्ष देतील. लक्षात ठेव, तुझा वेळ इतरांना खाली खेचण्यासाठी न घालवता स्वतःला वर आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी घाल. माझ्या प्रिय भक्ता, ज्या लोकांकडून तुला प्रसिद्धी आणि सन्मान हवा होता, ज्यांच्याकडून तू अपेक्षा ठेवलेल्या होत्या, त्यांनी तुझ्या अशा धुडकावून लावल्या. तुला साथ देण्याऐवजी त्यांची फसवणूक प्रत्यक्ष त्यांनी तुझी केली. तुझ्या पाठीमागे तुझ्याबद्दल वाईट बोलले. तुला इजा करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष घोर दृश्य कृत्य केलेले आहे. त्यांनी तुझ्या विरुद्ध बुडाचे षडयंत्र रचले आहे, परंतु तू त्यांचे वास्तव्य समजू शकणार नाहीस. आता त्यांना त्यांच्या कृत्यांचा हिशोब द्यावा लागेल. आणि आता तुला मिळालेल्या पेक्षा जास्त सन्मान मिळेल. हा अपमान तुला थेट मिळाला नाही, पण तुझ्या पाठीमागे तुझ्याबद्दल वाईट बोलून ते लोक तुला प्रत्यक्ष त्रास दिलेले असतील, तर त्यांना त्यांच्या कृत्यांची सजा लवकरच मिळेल. प्रिय भक्ता, मी सर्व काही ठीक करेल आणि तुला इतका समृद्ध करीन की त्यांचे मन, शरीर आणि सर्व काही तुझ्या समृद्धीखाली दबले जाईल. तुझे वैभव, तुझी समृद्धी, तुझ्या समृद्धीचा प्रभाव इतका असेल की सर्वजण तुझ्या अधीन होतील आणि येथून पुढे तुझा विजयाचा झेंडा फडकणार आहे. तुझा विजय निश्चित झालेला आहे. ज्यांनी तुझा आदर केलेला नाही, त्यांच्या मनात तुझ्याबद्दल एक प्रकारची भीती आहे. आणि ती भीती असेल ज्या तुझ्याबद्दल वाईट बोलत आहेत, आता त्यांचेही जीवन प्रत्यक्ष वाईट मार्गावर जाणार आहे. माझ्या प्रिय भक्ता, विश्वास ठेव की मी तुला कधीही एकटा सोडणारा देव नाही. मी प्रत्येक वेळी तुझ्यासोबत आहे आणि येणाऱ्या काळात तुझ्यासोबत आता जे काही घडेल ते इतके अद्भुत घडेल की ज्याचा तू विचारही केलेला नसशील. चिंता करणं थांबव आणि येणाऱ्या आयुष्याचा स्वागत कर, कारण तुझ्या आयुष्यात येणारा क्षण इतका आनंदी असणार आहे की त्या क्षणाकर फक्त तुला पाहावेच वाटेल. हो, मी सांगतोय की तुझ्या आयुष्यात होणारी प्रत्येक वाईट घटना मी आता काही क्षणातच दूर करेल. तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख, सर्व वाईट घटना मी दूर करेल. लक्षात ठेव, मोठं व्हायला ओळख नाही, माणसाची मन जिंकावी लागतात. कारण जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव वस्तू म्हणजे माणुसकी.
फक्त ती मोजतात फक्त आणि फक्त देव. हो, देवांकडे फक्त चांगले कर्म, माणुसकी आणि केलेल्या कृत्यांचे फळ मिळत असते. जर तुम्ही चांगले कार्य केलेला असाल तर निश्चिंत राहा, कारण तुमच्या जीवनात ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल जे एक साधारण माणूस करू शकतो. लक्षात ठेव, माणूस नेहमी प्रगतिशील असला तर मोठा होण्यासाठी धडपडतो. संतुष्ट माणूस निष्क्रिय बनतो. लक्षात ठेव, प्रगतिशील बनायचे असेल तर तुला धडपडावे लागेल. लक्षात ठेव, प्रगतिशील बनणारा व्यक्ती आयुष्यात नेहमी प्रत्यक्ष धडपडत असतो. कुठल्या ना कुठल्या कार्यात तो कार्य करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात यश गाठण्याचाही प्रयत्न करतो. त्यामुळे विश्वास ठेव की तुला सर्व काही ते प्राप्त होईल ज्यासाठी तू इतका अटूट प्रयत्न केलेला आहेस. माझ्या प्रिय मुला, तुझ्या आयुष्यात लवकरच सुख, समाधान, आनंद, समृद्धी हे सर्व काही लवकरच येईल. विश्वास ठेव की तुझा देव तुझ्या पाठीशी आहे आणि सर्व काही आता तुझ्या मनाहून चांगले अधिक घडेल. प्रिय भक्तांनो, आजचा देवांचा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंट करा. श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावाने चांग भलं.